जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आर्वीत एका अड्ड्यावर कारवाई, आता उर्वरित संशयित ठिकाणांचे काय? आरोपी आज पुन्हा न्यायालयात, तपासाला वेग येणार। सीसीटीव्ही नोंदवही जप्त, गेस्ट हाऊस सील्स, संशयित ठिकाणाबाबत शहरभर चर्चा। आर्वी शहरातील कथित अवैध व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता संपूर्ण शहराचे लक्ष पुढील तपासाकडे लागले। या प्रकरणातील आरोपीला 8 जुलै 2026 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 1 दिवसाचीच पोलीस कोठडी मंजूर केली। त्यानुसार आरोपीला 9 जुलैपर्यंत तळेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले असून आज त्याला पुन्हा आर्वी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। तपासादरम्यान पोलिसांनी पुरुषोत्तम रावलानी यांच्या अतिथी गेस्ट हाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही आणि इतर संबंधित साहित्य जप्त करून संबंधित ठिकाण सील केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार तळेगाव रोड परिसरात आणखी 2 ते 3 ठिकाणी अशाच प्रकारचे कथित अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। या चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी जर हे प्रकार सुरू असतील तर संबंधितांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। या प्रकरणाची आठवण करून देताना अनेक जण सांगतात की यापूर्वी माजी आमदार दादाराव केचे यांनी हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला होता। त्यानंतर विद्यमान पोलीस निरीक्षक सतीश डेहणकर यांना काही काळासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे संलग्न करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच त्यांची पुन्हा आर्वीत नियुक्ती करण्यात आली। या संदर्भात विविध राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। आता शहरातील नागरिकांचा प्रश्न सरळ आहे की एका अड्ड्यावर कारवाई झाली तर उर्वरित संशयित ठिकाणांवर कारवाई कधी होणार? पोलिसांचे गुप्तचर पथक या चर्चांची गंभीर दखल घेऊन तपासाचा विस्तार करणार का, की काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होणार? याकडे संपूर्ण आर्वीकरांचे लक्ष लागले। जनसंग्राम न्यूज वर्धा।